सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी रश्मी हिवरे। आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी। ज्योती वानखेडेंचे स्वप्न होणार साकार, लवकरच ती होणार पोलीस दलात दाखल। मनाशी संकल्प, अथक परिश्रम घेण्याची जिद्द व केलेली धडपड याच बळावर तिचे पोलीस दलात सामील होण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे। या तरुणीचे पूर्ण नाव ज्योती प्रदीप वानखेडे। ती मूळची नाशिक या भागातील। सध्या कुटुंबासह तिचे वास्तव्य चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा येथील रामनगर कॉलनीत। पोलीस विभागातील परीक्षा देण्यासाठी ती सज्ज झाली। आता तिची निवड महाराष्ट्र पोलीस दलात चालक या पदावर निवड झाल्याचे तिने खुद्द एका भेटीअंती महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलनच्या मुख्य मार्गदर्शिका अधिवक्ता मेघा धोटे यांना एका भेटी दरम्यान राजुरा मुक्कामी सांगितले। राजुरा येथील प्रशिक्षक पाशा शेख यांचे आपणास वेळोवेळी मार्गदर्शन केले। तिच्या या निवडीबद्दल ज्ञानदीप ॲक्टिंग अकॅडमी राजुराचे मुख्य संयोजक राजेंद्र पचारे, प्राची राजेश वाघाये, संयोजिका ज्योती राजेंद्र पचारे, महेंद्र डाखरे, दिवाकर डाखरे, सुधाकर डाखरे, लता डाखरे, मंदा डाखरे, सैदा नब्बी शेख याशिवाय महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलनच्या मुख्य मार्गदर्शिका अधिवक्ता मेघा धोटे, नागपूरच्या मायाताई कोसरे, कवयित्री शैला चिमड्यालवार, सेवानिवृत्त नायब तहसीलदार साधना धकाते, सहज सुचलनच्या मुख्य संयोजिका रंजू दिलीप मोडक, सहसंयोजिका नलिनी आडपवार, काव्यपुंजच्या मुख्य संयोजिका विद्या पिंजरकर, सहसंयोजिका अपर्णा चिडे, रजनी रणदिवे, प्रवीणा वाघाडे यांनी ज्योती प्रदीप वानखेडे हिचे अभिनंदन करीत तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। सुवर्ण भारतसाठी चंद्रपूरवरून किरण साळवी। ज्योती, तुझ्या प्रवासाबद्दल आम्हाला पूर्ण माहिती दे। नमस्कार, माझं नाव ज्योती वानखेडे आहे आणि माझं मुंबई पोलीस चालकपदी निवड झाली आहे। याच्या आधी मी मागच्या वर्षी मुंबई पोलीसला फॉर्म भरलेला, पण माझी एका मार्काने वेटिंग लिस्ट पडली। मग एका मार्काने वेटिंग लिस्ट पडल्यानंतर माझं MSF मध्ये सिलेक्शन झालं वेटिंग लिस्टमधून। ते महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स त्याचा असा फॉर्म आहे। मग ते नाही का सेमी गव्हर्नमेंट असल्यामुळे मी त्याला जॉईन नाही केलं, फक्त मी ट्रेनिंग केली दौंडला। 1.5 महिना त्याची ट्रेनिंग होती। मग ते सेमी गव्हर्नमेंट असल्यामुळे मी पुढचा अभ्यास केला। मग SSC GDची एक्झाम दिली, त्याच्यातून माझी सीमा सुरक्षा दलामध्ये निवड झाली BSF मध्ये। मग मी याचा एक्झाम आधीच दिली होती की 5 मार्चला माझा फॉर्म भरला होता आणि माझा पेपर 12 डिसेंबरला झाला आणि त्याचा रिझल्ट आता लागला। तर याच्या आधी मी BSFच्या ट्रेनिंगला गेले होते। माझं ट्रेनिंग जालंधर पंजाब इथे होतं। 1 महिन्याचं ट्रेनिंग मी केलं। मग 1 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये माझा रिझल्ट लागला। मग मला मुंबई पोलीसच व्हायचं होतं आणि पोलीस व्हायचीच माझी इच्छा होती। BSF ही नोकरी पण चांगली होती, सेंट्रल गव्हर्नमेंट होती, पण शेवटी इच्छेपुढं मी मुंबई पोलीसला चॉईस केलं आणि त्याच्यासाठी BSFला रिझाईन दिलं आणि इकडे मुंबई पोलीस जॉईन करण्यासाठी मी घरी परत आले। आता काही दिवसांनी माझे मेडिकल डॉक्युमेंट्स होईल आणि मी मुंबई पोलीसमध्ये परमनंटली रुजू होईल। धन्यवाद। याच्याबद्दल तुझ्या घरच्यांचं, तुझ्या नातेवाईकांचं आणि मित्रमैत्रिणींची काय प्रतिक्रिया आहे? माझ्या मैत्रिणी आणि माझ्या घरच्या गोष्टी म्हणलं तर माझी परिस्थिती तेवढी काही चांगली नाही। माझी आई घरकामं करते आणि जिजामाता शाळेमध्ये खिचडी बनवते आणि माझा भाऊ आता 11वीला आहे। माझी बहीण माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे, ती सेकंड इयरला आहे। त्याने खूप मेहनत केली मला शिकवण्यासाठी आणि मी इथपर्यंत त्यांच्यामुळेच पोचले। माझ्या आईच्या कामामुळे आणि मला घरच्या सपोर्टमुळे चांगलं वातावरण मिळालं। फक्त आणि फक्त माझ्या सगळ्या घरच्यांचा एकच फोकस होता की मी कोणत्या तरी नोकरीवर लागावा आणि आमची परिस्थिती सुधारायला पाहिजे। त्याच्यामुळे घरच्यांनी खूप सपोर्ट दिला मला। आणि ड्रायव्हिंगचं प्रशिक्षण तू कुठून घेतलं आणि त्याचा तुझा अनुभव कसा आहे? मी ड्रायव्हिंगचं प्रशिक्षण धोटे ड्रायव्हिंग स्कूलमधून घेतलं आणि तिथं सरांनी खूप छान शिकवलं। सर थोडे स्ट्रिक्ट आहेत पण खूप छान शिकवतात आणि मला त्यांचं शिकवणं आवडलं आणि त्या गोष्टीचा मला ड्रायव्हिंग टेस्ट जे मी दिली, आता मी चालकपदी निवड झाले, तिथे मला त्याचा खूप फायदा झाला। तर तुला असं वाटतं की सगळ्या मुलींनी ड्रायव्हिंग शिकलं पाहिजे? हो, सगळ्यांनी ड्रायव्हिंग शिकलं पाहिजे। एक स्किल पण असते ड्रायव्हिंग शिकलं तर आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे। स्किल नावाची एक गोष्ट पण असते आणि चांगलंच आहे म्हणजे ड्रायव्हिंग शिकणं।